हॅलो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया की नेझल पॉलिप म्हणजे काय किंवा म्हणजे नाकामध्ये जी मांसची वाढ होते ते म्हणजे नक्की काय. तर नेझल पॉलिपमध्ये काय होतं, तर तुमच्या नाकातला जो म्युकोजा आहे किंवा जे श्लेष्मल त्वचा आहे त्याच्यावरती सूज येते किंवा एक मांसल वाढ होते, ती साधारण द्राक्षासारखी दिसते. आता हे कशामुळे होतं, जर तुम्हाला वारंवार सायनोसायटिसचा त्रास असेल तर, जर दमा असेल, काही ॲलर्जी जसं की धुळीची ॲलर्जी असेल तर, आणि जर तुमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे जर तुमच्या आजी आजोबा किंवा आई बाबा ह्यांना कोणाला जर नेझल पॉलिप असेल तर जेनेटिकली ते दुसऱ्या पिढीमध्ये येतं. आता ह्याची काय लक्षणं आहेत, तर ह्याचं पहिलं आणि महत्त्वाचं लक्षण आहे की तुम्हाला श्वास घ्यायला त्रास होतो. विशेष म्हणजे हा त्रास रात्री होतो, त्यामुळे तुम्हाला तोंडाने श्वास घ्यायला लागतो. दुसरा शिंका येणं, नाकातून पाणी येणं, वास येण्याची जी क्षमता आहे ती कमी होणं, चेहऱ्यावरती प्रेशर आल्यासारखं जाणवणं, ही आहेत नेझल पॉलिपची लक्षणं. आता यासाठी काय ट्रीटमेंट आहे, जर तुम्ही ऑर्थोपॅथीकडे गेलात तर यामध्ये काय देतात, काही नेझल स्प्रे देतात नाकात स्प्रे मारण्यासाठी, काही स्टिरॉइडल टॅबलेट्स किंवा गोळ्या देतात. त्यासोबतच जर हे जास्त असेल तर इंजेक्शन. पण जर नेझल पॉलिपची साईज ही जास्त असेल आणि गोळ्या आणि स्प्रेने जर ते बरं होत नसेल तर ऑपरेशनचं सजेशन दिलं जातं. पण जर तुम्हाला हे ऑपरेशन टाळायचं असेल आणि विदाऊट ऑपरेशन बरं व्हायचं असेल आणि परमनंट ह्यापासून जर तुम्हाला रिलीफ हवा असेल तर तुम्ही त्यासाठी होमिओपॅथिक ट्रीटमेंट घेऊ शकता. आता होमिओपॅथीमध्ये ह्यासाठी खूप असे चांगले मेडिसिन्स आहेत, जसं की टिक्रियम आहे, लेमना मायनर आहे, सॅन्डिनोरिया नायट्रिकम आहे, कालिबायक्रोमिकम आहे, कल्केरिया कार्ब आहे, फॉस्फरस आहे. असे काही होमिओपॅथीमधली जी औषधं आहेत ती नेझल पॉलिपवरती इफेक्टिव्हली काम करतात आणि तुम्हाला ऑपरेशन करण्याची गरज भासत नाही. जर तुम्हाला असं काही त्रास असेल तर तुम्ही आजच तुमच्या जवळच्या होमिओपॅथिक फिजिशियनला कन्सल्ट करू शकता आणि विदाऊट ऑपरेशन बरं होऊ शकतं. थँक्यू.